आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे बोला आनंदो रे आजी आनंदो रे समायाभ्यंतरे अवधा परमानंदो रे समायाभ्यंतरे अवधा परमानंदो रे आनंदो रे आजी आनंदो 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 रे एक दोन तीन चार पाच सहा 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 इतके विचारोनी मग ब्रह्मानंदी रहा 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 आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे आजी आनंदो रे सातवा अवतार आठवा वेळो वेळा सातवा अवतार आठवा वेळो वेळा सातवा अवतार आठवा वेळो वेळा बापर कुमादेवीवरो विठ्ठलो जवळा बापर कुमादेवीवरो विठ्ठलो जवळा बापर कुमादेवीवरो विठ्ठलो जवळा बापर कुमादेवीवरो विठ्ठलो जवळा आनंदो रे आजी आनंदो रे 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 समायाभ्यंतरे अवधा परमानंदो रे समायाभ्यंतरे अवधा परमानंदो रे समायाभ्यंतरे अवधा परमानंदो रे समायाभ्यंतरे अवधा परमानंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे
दत्ता महाराज रसाळ आणि पाठीमागं अनंत महाराज खोत साठवेवाडी. आनंद रे आज आनंद रे आनंद रे आज आनंद रे आनंद रे आज आनंद रे आनंद रे
गोपद म्हणायचं नितीन महाराज पांगरी आणि दत्तू महाराज म्हणायचं का? आनंदोरे आजी आनंदोरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदोरे 1 2 3 4 5 6 इतुके विचारोनी मग ब्रह्मानंदी रहा आनंदोरे आजी आनंदोरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदोरे 7वा अवतार 8वा वेळोवेळा बापर खुमा देवीवरू विठ्ठलू जवळा आनंदोरे आजी आनंदोरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदोरे विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवांसी हे प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग अलंकापूर पीठाधीश्वर विश्वसंत ज्ञानराज माऊली यांचा 3 चरणाचा आनंदाची अभिव्यक्ती करणारा आनंदाचा परमोच्च क्षण जीवनात आला त्याचा अनुवाद आपल्या पुढे आणणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार ग्रामस्थ मंडळी पांढरी तालुका बार्शी
भाविक भक्तांच्या उत्स्फूर्त सहकार्य सहभागातून 25 वर्षाची पवित्र परंपरा असलेला आणि यावर्षी रौप्य महोत्सव साजरा होत असलेला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह जवळजवळ आता पूर्णत्वाकडे आला. आज रात्रीच्या सत्रातलं हे आजचं शेवटचं कीर्तन. उद्या काला आणि कार्यक्रम संपला. येडशीकर भाऊंच्या कृपाशीर्वादानं तसेच वंदनीय पूजनीय जनसेवानंद सुभाषजी बाप्पा महाराजांच्या कृपाशीर्वादानं 25 वर्ष या उत्सवाची वाटचाल अतिशय बिनधोक निर्धोक आणि सुंदर झाली. या वर्षीचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना माझे हृदयाभिन्न जीवलक परम आदरणीय परम श्रद्धेय महंत मठाधिपती एकनाथजी महाराज त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं. मुळे महाराजांची उपस्थिती लाभली आणि महाराष्ट्रभर फिरतो महाराज. एका पत्रिकेमध्ये एवढे सुंदर कीर्तनकार मी पहिल्यांदाच पाहतोय. डोकं लावून काम केलंय तुम्ही. कोण कुठं बसवायचं हो. आता हे सगळं डोकं लावलं. मार्गदर्शनाला महाराज आहे, पुढं होऊन करायला पाटील आहेत. तुम्ही सगळे खंबीरपणे साथ द्यायला आहेत. त्याच्यामुळं बरोबर सुरुवातीला 2 चिंतनीय कीर्तनकार ठेवले, मध्ये 2 विनोदी घातले. पुन्हा रात्री असं सरमिसळ होती सगळीच. आणि त्याच्यावर पुन्हा मला ठेवलं आणि उद्या बाप्पा काल्याला ठेवले. म्हणजे सगळा बरोबर डोकं लावून कार्यक्रम लावला. दोन्ही मृदंगाचार्य तरुण तडफदार आमचे दत्ता भाऊ आदी करून सगळी गायनाचार्य मंडळी, दोन्ही चोपदार आणि सगळ्यात रुबाबदार आमचा हा तरुण तडफदार माणूस बघा. टाळ्या टाळ्या. महाराज लिहून घ्या माझ्याकडून बॉन्ड पेपरवर. या माणसाला शुगर होणार नाही, BP होणार नाही, अटॅक येणार नाही, म्हातार होऊन मरणार आहे. एकदा मरून वाचले. काही इतकं नाचल्यावर शुगर आणि BP कशाला येतोय महाराज. रामकृष्ण हरी ते ज्ञानदेव तुकाराम असाच रुबाब असतो. तरुण मंडळाचा सक्रिय सहभाग आहे. माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे. अन्नदानापासून ते वर्गणीपर्यंत सहकार्य करणाऱ्या सगळ्या भाविकांच्या पाठीशी बाप्पाचा भाऊचा आशीर्वाद राहावा एवढी शुभकामना व्यक्त करतो. कारण हा एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. सोपं नाही महाराज. 25 वर्षे चालवले ना हा सोहळा साजरा केला आपण. रौप्य महोत्सव याच्यात 3 लोकांना विशेष धन्यवाद द्यायचे. आपल्या गावातील ज्या लोकांनी सप्ताह उभा केला त्यातली 50% मंडळी आज उपलब्ध नसणार आहे. कारण आपल्या वाडवडिलांनी सुरू केला. ज्यांनी सुरू केला त्यांना लोटांगण आहे. ज्यांनी 25 वर्ष चालवला त्यांना प्रणिपात आहे. आणि जे आता खंबीर उभा राहून रौप्य महोत्सव साजरा करतायत त्यांना तर 2दा लोटांगण आहे. गाव किती आहे हो? 1,500 लोक वस्तीचं गाव. माझा वाडा एवढा आहे. माझ्या गावात आमचं जे मुंड म्हणतो ना आपण भावकी, आमची भावकी 1,500 आहे. 900 मतदान आहे माझ्या भावकीचं महाराज. 1,500 आमच्या वाड्याला 1,500 लोक आहेत वाड्यात. तेवढं तुमचं गाव आहे. पण तरीही एवढा आज जिलेबी म्हणले किती 15,000ची आणली म्हणून. खारी बुंदी होती पण मला गोड पाहिजे त्यासोबत. मग खाऱ्यासोबत गोड पाहिजे. उरली असली तर द्या बांधून थोडी. अतिशय. आणि तुम्हाला सांगू का, खरं तर सप्ताहाच्या सुरुवातीला थोडंसं दचकले होते सगळे. चपाती करावं का नाही करावं, करावं का नाही करावं चाललं होतं. सांबारण भातावर भागू असे चाललं होतं. पण आशीर्वाद इकडून आला, बाप्पांचा आशीर्वाद आला. आदरणीय महाराजांनी 2 कट्टे म्हणजे 1 क्विंटल गहू पाठवला. गहू नाही, दळलेले आटा. कंपनीचं गहू नव्हतं, डायरेक्ट पीठच पाठवलं. आणि ते पीठ आलं ते कमी पडलंच नाही. उद्या बाप्पानी बांधून नेल्या तरी कमी पडणार नाही. आशीर्वाद तसा असला ना, खंबीर आशीर्वाद मागं आहे. त्याच्या जोरावर आपला हा सोहळा चालला आहे. तेव्हा आशीर्वाद घ्यायचा महाराज. देवासाठी जी माणसं काम करतात त्यांना आशीर्वाद मिळतो. समाजासाठी जी माणसं काम करतात त्यांना आशीर्वाद मिळतो. आणि देशासाठी जी माणसं काम करतात त्यांना आशीर्वाद लागतो. बाप्पांचं जीवन उभं आयुष्य समाजासाठी गेलं आणि भाऊचं उभं जीवन देवासाठी गेलं. देवासाठी समाजासाठी जगलेले 2 महात्मे
तुमच्या पदरात पडले म्हणून तुम्हाला देशही कळला, देवही कळला, धर्मही कळला आणि समाजही कळला. विठाला आणि ह्या तिघांप्रती आपलं नतमस्तक झालंच पाहिजे त्यांच्या पायावर. मी नेहमी सांगतो, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानाप्रती आपला आदर असलाच पाहिजे. महाराज, मला मृदंगाचार्यांविषयी विशेष आदर वाटतो. 2 भाकरीचं जेवण एका कीर्तनात जिरतंय महाराज. कीर्तन झाल्यावर खात जा बरं काय, तब्येतीकडे बघून वाटत नाही खात असताना. हा चिवडा खात जा, काहीतरी खात जा. धन्यवाद आहेत. गायक लोकांप्रती मला आदर आहे, सगळ्या टाळकऱ्यांप्रती नितांत आदर आहे, कीर्तनकारांप्रती तर भरपूर आदर आहे. महाराज, आमच्या महाराज लोकांचा प्रवास फक्त तुम्ही कानानं ऐकायचा. आज रात्री कुठं तर उद्या सकाळी कुठं, रात्रंदिवस पळतो आम्ही. मला गायक वादक कीर्तनकाराप्रती नितांत आदर वाटतो. त्याच्यापेक्षा दुप्पट आदर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती वाटतो. वाटला पाहिजे का नाही वाटला पाहिजे? एक वेळ मंदिर दिसल्यावर तुम्ही हात नाही जोडला तरी चालेल, देशाचा जवान समोरून आल्यावर त्याला नमस्कार किंवा सॅल्यूट करायला विसरायचं नाही. तुम्हाला सांगतो महाराज, कुठल्याही जवानाला विचारा, बाबा तू सीमेवर उभा आहे, तुला काय वाटतं? तो 2च गोष्टी सांगतो. तो म्हणतो, महाराज जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. जगायचं ते तिरंगा फडकवण्यासाठी, मरायचं ते तिरंग्यात गुंडाळून गावाकडं जाण्यासाठी. तिसऱ्या भावनाच नसतात त्यांच्या. भगवान म्हणतात, असा शूरवीर धारातीर्थी पडला तर तो स्वर्गाचा मानकरी होतो आणि विजयी झाला तर तो सन्मानाचा पदकाचा मानकरी होतो. हतोवा प्राप्सिसी स्वर्गम जितवावा भोक्षिसे महिम. या श्लोकाचा अनुवाद तुकोबारायांनी सुद्धा केलाय. मरता मोक्त झाला मान पावे, मरता मोक्त झाला मान पावे, मरता मोक्त झाला मान पावे, मरता मोक्त झाला मान पावे. तुका म्हणे शूर तोही पक्षी भला, तुका म्हणे शूर तोही पक्षी भला, तुका म्हणे शूर तोही पक्षी भला, तुका म्हणे शूर तोही पक्षी भला. मरता मोक्त झाला मान पावे, मरता मोक्त झाला मान पावे, मरता मोक्त झाला मान पावे, मरता मोक्त झाला मान पावे. तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला, जगला तर मान पावे. दोन्ही बाजूला सन्मान आहे. म्हणून इतिहास वाचा. आम्ही ज्ञानोबा तुकोबांना जेवढं पूज्य मानतो तेवढं छत्रपती शिवरायांना सुद्धा वंदनीय मानतो. त्याचं कारण, ज्ञानोबा तुकोबा हे देवासाठी जगले असतील तर छत्रपती शिवबा हे राष्ट्रासाठी जगले. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मी आता टीव्हीवर 10 दिवस दिसत होतो, तुम्ही पाहिला असेल तर, ज्ञानदेव डोळा पाहू सकाळी 7:30 ते 9:30 झी टॉकीजवर माऊलींचं चरित्र सांगितलं. त्याच्यामध्ये मी एक इतकं गोड वाक्य बोलून गेलो, कधी कधी आमचेच वाक्य आम्हाला प्रेरणा देऊन जातात. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना 4च गोष्टी कळाव्यात. पंढरीचा विठोबा, आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा आणि रायगडाचे शिवबा. 4 गोष्टी कळल्या तुम्हाला महाराष्ट्र कळला. वयाच्या 16व्या वर्षी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण करून 500 मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं आणि तो प्रवास 1 दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत नेऊन पोहोचवला. महाराष्ट्राला हक्काचा स्वतःचा आणि आपला छत्रपती दिला. म्हणून ज्ञानोबा तुकोबा एवढेच आम्हाला शिवबा वंदनीय वाटतात.
शिवबाजाशी वंदनीय तसं संभाजीराजांचं चरित्र वाचा. वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले आणि वयाच्या 32व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. देश देव आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. 32व्या वर्षी संभाजीराजांनी बलिदान दिलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं त्यांच्या इतिहासाची चरित्राची नोंद घेतली आहे. 22 ते 32 9 वर्षाची कारकीर्द संभाजीराजांना मिळाली. 9 वर्षाच्या राजकीय कालखंडामध्ये 122 पेक्षा जास्त लढाया लढून एकही पराभव न पत्करलेला पृथ्वी तलावरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. राष्ट्र आणि देश देव कळावा, आमच्या महापुरुषांना तो कळला. एकदा जवानांसाठी आणि एकदा शिवरायांसाठी मनाभावातून माझ्या पाठी तुम्ही घोषणा द्यायच्यात सगळ्यांना हात जोडून. मी जेवढ्या ताकदीनं म्हणतो तेवढ्या ताकदीनं बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. देशासाठी, देवासाठी आणि समाजासाठी जो जगला तो खऱ्या अर्थानं जगला. भेटा आलं नुसता जगला नाही, राहिल्या त्या कीर्ती जगा. तुम्हाला सांगू का महाराज, देशासाठी जगता येतं त्यांनी जगावं, समाजासाठी जगता येतं त्यांनी जगावं, देवासाठी जगता येतं त्यांनी जगावं, आणि ह्या तिन्हीसाठी ज्याला जगता येत नाही त्यानं दुपारी 12 वाजता मरावं. तसं नाही आलं तर फाशी घेऊन मरावं, औषध घेऊन मरावं, नाही तर दगड गळ्यात बांधून तळ्यात उडी टाकून मरा. खायला काळण भुईला भार असण्यात काय मजा. सप्ता पांढरीचा आहे महाराज, पण सटयापासून ते ताटापर्यंत सगळं मलकापुरवठा. समाजासाठी जगणं ह्याला म्हणायचं. महाराजांनी सांगितलं तुम्ही फक्त पुढं व्हा, का कुठं जिथं कमी तिथं आम्ही आहेतच म्हटले. हे समाजासाठी जीवन. साध्या गणित साधं सोपं उत्तर सांगतो महाराज मंडळी. मला सांगा, मृदंग आहे, मृदंगाचा उपयोग काय? मृदंग वाजला पाहिजे, कीर्तनात वाजला पाहिजे, भजनात वाजला पाहिजे, काकड्याला गाथा भजनाला वाजला, जागराला, दिंडीमध्ये, वरातीत नाही म्हणू नका. माझी तर हात जोडून विनंती आहे, वरातीत सुद्धा मृदंगच वाजला पाहिजे. वरातीत जेव्हा मृदंग वाजल तेव्हा बँड बंद होईल, आणि बँड बंद होईल तेव्हा किमान 50,000ची तुमची वाचल. ते बरोबर काय अरे पावल्या खेळतील लेकरं. आमच्या परिसरात मी महाराज वराती बंद केल्या. वरातीला भजन करतो, कीर्तन करतो. मृदंग वरातीत आला त्या दिवशीपासून दारू आणि बँड बंद झाला. विठाला तरुण मंडळ लग्न व्हावं वाटतंय ना, ज्याला लग्न व्हावं वाटतंय त्यानं आज शपथ घ्या, वरातीत कीर्तन नाही तर भजन करतो. जे पोरं वरातीत कीर्तन भजन करायची शपथ घेतील त्यांचे लग्न लवकर होतील, माझा आशीर्वाद. चांगली गोष्ट आहे महाराज. आणि आजकाल गावागावात 200-200 पोरं कटाळ्यासारखे फिरायलेत, लग्नच होईना. आमच्याकडं खूप गिराईक आहेत महाराज.
पोराचा बाप म्हणते महाराज बघा की. महाराज बघ काय बघा. मी म्हणलं जाऊ दे आळंदीला, काही बघायचं नाही. मृदंगाचा उपयोग आहे वाजला पाहिजे. आमच्या गावात एक ग्रस्त आहे, अण्णा म्हणतात सगळे त्याला. त्यानं मृदंग बनवायचा ठरवला, हौशी माणूस आहे महाराज. त्यानं लाकूड आणलं 15,000चं, शिसमचं लाकूड आणलं. ते कोरायला दिलं लोह्याला पंचाळकडं. त्यानं ते 9चं धूम 6ची पुडी असं सुंदर बनवलं. 5,000 20,000 गेले तिथं. 30,000 लागले. गजरा, पुडी, वादी 50,000 झाले. माणूस हौशी होता. गठ्ठे त्यानं चांदीचे बनवून घेतले 50,000चे. तेवढ्यात झाला मृदंग लाखाचा. हौशीच होतं महाराज. मग गठ्ठे जर त्यानं चांदीचे बनवले तर हातोडी शाबास शाबास. माणसं पैसेवाले आहेत गड्या, सोन्याचे. मला कळतात पैसेवाले. आता बघा कीर्तन झाल्यावर ते 500 देऊन दर्शन घेतात का. सोन्याची हातोडी बनवली 1 लाख रुपयाची. मृदंग केवढ्याचा झाला? 2 लाखाचा. 2 लाखाचा झाला. हौशी होतं. मी गेलो, म्हणलं अण्णा तुम्ही 2 लाखाचा मृदंग बनवलाय? म्हणले हो महाराज. म्हटलं मला दररोज 2 कीर्तन असतात आणि माझ्या कीर्तनाला वाजवणार असे क्वालिटीचेच असतात. 15 दिवस मृदंग गाडीत ठेवा, असा सुंदर करून देतो म्हणलं. म्हाताऱ्यानं माझ्याकडे रागात बघितलं, म्हणला तुझ्यासारख्या बोंबलत हिंडणाराला तर देणारच नाही. आमच्या गावचा एक वयस्कर वादक आहे 80 वर्षाचा, काकड्याला वाजवतात. ते गेले, म्हणले अण्णा अरे मला दे मृदंग, मी वाजवतो काकड्यामध्ये. तुझ्यासारख्या डंगराने तर यायचंच नाही म्हणले. माझे मुलं आहेत आमच्याकडं, माझ्याकडे संस्था आहे, 50 पोर आहेत. 50 मुलं आहेत, त्यातले 2 गेले. म्हणले अण्णा आम्हाला प्रॅक्टिस करायला द्या. तुझ्यासारख्या शेंबड्या पोरायला तर हातच लावू देणार. म्हाताऱ्याला देईना, पोराला देईना, महाराजाला देईना, भजण्याला देईना. शेजारच्या गावचे लोक आले, आम्हाला तरी द्या, सप्ताह आमचा. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांनी तर यायचंच नाही म्हटलं. गावचे लोक गेले, आपल्या गावचा सप्ताह, सप्त्याला तरी दे. तुमच्यासारख्या भिकारचोट लोकांना तर हातच लावू देणार नाही. मी म्हणलं मग अण्णा तुम्ही स्वतः वाजविणार आहेत का? हे मला कुठं येते म्हणलं. दुसऱ्याला देईना आणि स्वतःला येईना. 6 महिने मृदंग घरी राहिला. उन्हानं पुडी तडकली, धूम फुटलं, वादी उंदरांनी तोडून टाकली. बायको सज्जन होती आणि इकडं बार्शी तालुक्यातच माहेर होतं तिचं. पांढरीच म्हणा थोडा वेळ. पांढरीच कडचीच बाई होती, हुशार होती. तिनं गठ्ठे आणि हातोडी योग्य ठिकाणी पोहोचवली माहेरला. गठ्ठे हातोडी योग्य ठिकाणी पोहोचवली. मग आमच्या परिसरात चर्चा सुरू झाली. 2 लाख खर्च करून मृदंग आणला. कीर्तनात भजनात कुठंच वाजवला नाही. एवढा खर्च करून मृदंग आणला, कुठेच वापरला नाही. मृदंग वाया गेला. मृदंग वाया गेला 3.5 हाताचा. आता मी तुम्हाला विचारतो, त्या मृदंगाचं चाललं नाही, त्या मृदंगाचं चाललंय. हा मृदंग जर सप्त्याच्या कामी येत नसेल, अन्नदानाच्या कामी येत नसेल, वर्गणी द्यायच्या कामी येत नसेल, तर हा मृदंग सुद्धा म्हणा ना वाया गेला. नाही तरी गेला जन्म. नाही तरी गेला जन्म. नाही तरी गेला जन्म.
जन्मा आली वाया गेली भक्ती नाही केली माझे माझे म्हणून या कुंतु कुंतु मेली माझे माझे म्हणून या कुंतु कुंतु मेली औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया खाया पिया सुख से सोया लहान मानवया. असं होऊ नये वाटत असेल तर देश देव धर्म कळावा त्यासाठी वाटचाल करावी. बघा महाराजांचं आपल्या गावावरचं प्रेम माझ्यावरचं प्रेम 3 दिवस इंदोरीकर महाराजांचं कीर्तन ऐकून गेल्यापासून महाराज आजारी होते. पण आज तुकाराम येतोय म्हटलं की एकनाथराव टाईटच झाले. 6 वाजता त्यांनी मला फोन केला. इतका फ्रेश झालो म्हणले ही आमच्या दोघांचं जिव्हाळा आहे 2000 पासूनचा जिव्हाळा आहे. 24 वर्ष झाले मैत्रीला अजून अशीच अबाधित आहे. त्यांचं माझ्यावर धाकट्या भावासारखं प्रेम आहे आणि माझं त्यांच्यावर थोरल्या भावासारखं प्रेम आहे. एकमेकांना इतका जीव लावतो. फक्त सुखाचेच आम्ही सोबत येत असं नाही. कधी काळी एखाद्यावर संकट आलं तर एकमेकासाठी उभं राहणार आहे. माझा 2017ला फार मोठा ॲक्सिडेंट झाला इथं अंदोरा पाटीवर आपल्या येरमाळ्याच्या आणि हसेगावच्या मध्ये बघा अंदोरा पाटी. 4 पलट्या झाल्या स्कॉर्पिओच्या सहकुटुंब असताना. महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता माझ्या घरी हजर होते सहकुटुंब मला बघायला. मी म्हणलं बस एकनाथ महाराज आले म्हणजे आता तुकाराम वाचला आता काळजी नाही. आणि पूजनीय रामरावजी महाराज ढोक पहाटे माझा ॲक्सिडेंट झाला. पहाटे मी कळमच्या दवाखान्यात असताना महाराज भेटायला आले. मी म्हणलं रामराव भेटायला आले आणि एकनाथ महाराज घरी आले. तुकारामला आता इथून पुढं 50 वर्षे काय होत गॅरंटीनं सांगतो. तुमचा सुवर्ण महोत्सव साजरा करायला आम्ही दोघंही असणार आहे. 50 वर्षाचा सप्ताह करा आणि असंच जागराचं कीर्तन माझं ठेवा. असंच आम्ही दोघं मिळून येणार. मधले आता 24 वर्ष नाही घेतलं तरी जाऊ द्या आम्हाला गवल का काही टेन्शन घेऊ नका आम्ही आहेत दोघं. ही समाजासाठी कुठंतरी आपल्याला करायचं आहे ही त्यांची भावना आहे. बाप्पांनी समाज जोडला टिकवला तो समाज सांभाळायचा आहे. मग आपला उत्सव हा एकट्या गावाचा नाही. हा रौप्य महोत्सव पंचक्रोशीचा झाला. गावानं एवढी ताकद लावली म्हणून ह्या उत्सवासाठी पंचक्रोशीतून 10-12 गावातून लोक उपलब्ध झाले. मग आपल्याला माऊलीने आज जी आनंदाची उंची सांगितली तिथं जायचं. हा आनंद सहज मिळत नाही. एका अवस्थेतून जावं लागतं. शास्त्रामध्ये 7 अवस्था सांगितल्या. संन्यासदा अवस्था, ज्ञानदा अवस्था, संन्यासदा अवस्था, योगदा अवस्था, लीलोन्मुक्ती अवस्था, सत्यदा अवस्था, सुखदा आणि आनंददा अवस्था आणि परात्परा अवस्था. एका अवस्थेचं थोडं थोडं चिंतन डोळ्यापुढं आणतो. भजन करा विठाल. पहिली ज्ञानदा अवस्था. आपल्याला अधिष्ठान काय आणि आध्यस्त काय कळलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या मूळ स्वरूपापर्यंत जाता आलं पाहिजे. दिसणारं जगत कसं आहे आणि त्याचं वास्तविक स्वरूप काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. शास्त्रात 3च गोष्टी आहेत. जीव, जगत आणि देव. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. एवढं एका वाक्यात सगळं आलं. देव खरा आहे, संसार खोटा आहे आणि जीव देवरूप आहे. विठाला थोडा आपला घोटाळा आहे. आपण स्वतःला विसरलोय. स्वतः कोण आहे हे आपल्याला शोधायचंय. विसरलोय का नाही मी तुम्हाला अर्ध्या मिनिटात पटवून देतो. बघा आपण स्वतःला कसं विसरलोय. हे दादा तुम्ही कोण आहे. माणूस. हे कोण आहे. माणूस आहे. तुम्ही चौकदार म्हणा कपडे घातले चौकदार. तुम्ही तुम्ही नामदेव. हे नामदेव आहे. जरा पुढं आले बरं. आता कोणी हुद्द्यावर असेल तर हुद्दा सांगितला असता. मी तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, डॉक्टर, इंजिनियर आहे, वकील, न्यायाधीश आहे, IAS IPS आहे.
कोणी पदावर असतं तर पद सांगितलं असतं. मी सदस्य आहे, मी चेअरमन आहे, मी सरपंच आहे, मी प स स आहे. प स स कळला का? नसला तर उद्या कळत. पंचायत समिती सदस्य, शाबास शाबास. पंचायत समिती सदस्य. लढवायची काय? मी जी पस आहे, मी आमदार, मी खासदार, मी मंत्री. पदावर गेलो आपण. आमचे महाराज नावावर आले, नामदेव म्हटले. तुम्ही मला विचारलं असतं महाराज बाकी जाऊ द्या, तुम्ही कोण आहे सांगा, मी म्हणालो असतो मी तुकाराम आहे. पण प्रश्न हा आहे, जन्मल्याबरोबर मी तुकाराम आहे का? नाही. नाव बिव ठेवलं असेल ना, ठेवली या नावावर. उपजली या बाळकासे नाव नाही त्यापासून, ठेविलेली नावेसी ओ देत उठे. अहो आमचं नाव तर घुगऱ्या बिगऱ्या वाटून ठेवलं असेल ना. 6 पोरीच्या पाठीवर मी झालोय. आता माझं नाव किती दणक्यात ठेवलं असेल बघा. तुकाराम. आई वडिलांनी ह्याचं नाव तुकाराम ठेवलं म्हणून आज पांढरीत तुकाराम महाराजाचं कीर्तन सुरू आहे. समजा आई वडिलांनी याचं नाव जर दगड्या ठेवलं असतं, आज इथं कीर्तन कोणाचं झालं असतं? दगडू महाराज म्हणा. दगड्याचं कीर्तन असतं काय? महाराज कोणी लावायचो? मला माहित होतं तुम्ही दगड्याच म्हणणार आहे. याचं नाव धोंड्या असतं तर, आता नीट धोंडीराम महाराज, हा धोंडीबा महाराज. याचं नाव गोट्या असतं तर, गोट्या महाराज. गोटो राम म्हणायचं का? गोट्या. नाव तुकाराम ठेवलंय म्हणून तुकाराम. मग तुकारामच्या अगोदर मी कोण आहे आणि तुकारामच्या नंतर मी कोण असणार आहे? विठाला आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार. निवृत्तीचा ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी हा कोण करावा शोधायचंय. दिसतं ते काय आहे नाही, दिसणाऱ्याच्या आतलं काय आहे शोध याचा घ्यायचा. 2-3 ओव्यांनी सोपं करून सांगतो. आपला घोटाळा काय? आपण अज्ञानात अडकलोय. आपल्याला अज्ञान विज्ञानाच्या पलीकडं ज्ञानावर जायचंय. सोपं करतो. मला पटकन उत्तर द्या. हे 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 काय आहे? एक. हे तुम्ही बोटातल्याकडे बघा ना जरा. काय आहे ही? अंगठी. आता हे मला सोन्याची घालायची होती पण आज चांदीची आली. ड्रायव्हर नाही असं ड्रायव्हर आजारी पडलो लातूरमध्ये, सलाईन लावलं त्याला. म्हणलं एकट्याला जायचं एकट्याला यायचं, उगं फटके खायला काढून ठेवल्या घरी. आता ह्याला तुम्ही अंगठी म्हटलं. हे बोटात आलं म्हणून तुम्ही अंगठी म्हणाला. बरं मी मराठीत विचारलं म्हणून तुम्ही अंगठी म्हटलं. मी जर म्हणालो असतो व्हॉट इज धिस तर काय म्हणले असते पोरं? हां दॅट इज रिंग. दिस इज नाही. लांबून सांगायचे दॅट इज म्हणावं लागेल ना. हिंदीत विचारलं असतं ये क्या है तर तुम्ही म्हणाले असते उंगली में अंगूठी. म्हणू नका उंगली में अंगूठीवरच थांबा. आता ह्याला बोटाचा आकार दिला म्हणून ही अंगठी. याला जर मनगटाचा आकार दिला असता तर कडं झालं असतं, ब्रासलेट झालं असतं. कानात गेला असतं तर बाळी झाली असती, कुंडल झालं असतं. आणि इकडं गेल्यावर तर काय झालं असतं त्यांनाच विचारा. त्यांच्या गळ्यात गेल्यावर त्याचं काय नाव होईल? राणीहार होईल, गंठन होईल, मिनी गंठन होईल, साधं मंगळसूत्र, पट्ट्याचं मंगळसूत्र, मणी मंगळसूत्र.
7 पीस ह्यांनी केलाय बुवा. नेकलेस, बोर मला माहिती आहे ना, बोराच्या आठवड्याच असतात ते. आकार सोन्याचा असतो. सोन्याचं बोराच्या आठवड्याचा आकार, बोरमाळ, पोहे हार, चप्पल हार, चप्पल. हां, माझं मराठी MA झालंय, मी बारकाईने उच्चार करतो. चप्पल याचा अर्थ त्याच्यावर नजर न स्थिर राहणे असं. आणि मला इंग्रजी आवडतही नाही महाराज. इंग्रजी एवढी गलिच्छ भाषा दुसरी नाही. तिला काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, वेलांटी नाही, ऱ्हस्व नाही, दीर्घ नाही, प्रश्नचिन्ह नाही, उद्गार चिन्ह नाही. काय आहे त्याच्यामध्ये? सरळ धोपट. बरं, किती उद्धट भाषा आहे बघा. पटवून देतो तुम्हाला. आपण पोरं, लहान पोरं सांगा पटकन. इंग्रजीमध्ये तूला काय म्हणतात रे? तू. हां, पोरी हुशार आहे. यू म्हणतात. आता सांगा तुम्हीला काय म्हणतात? दुसरा शब्दच नाही, नीट बघा. तूला पण यूच शब्द आहे आणि तुम्हीला सुद्धा. आपल्याकडे कसं आहे, लहान लेकराला आपण तू म्हणतो आणि मोठ्या माणसांना तुम्ही म्हणतो. इंग्रजीत तसं नाही. लहान लेकराला यू आणि म्हाताऱ्याला यू. यू यू पुतळेच. अजून अपूर्ण भाषा सांगतो. पटकन सांगा पोरं. मांजराला इंग्रजीत काय म्हणतात? आता सांगा बोक्याला. कॅटो. बघा लेकरं हुशार आहे. घालीन लोटांगर. कॅटो गेटो काही नसतं इंग्रजीत तसलं. बोक्याला इंग्रजीत शब्द. अपूर्ण भाषा आहे. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव सांगतो तुम्हाला. A फॉर, B फॉर बडा ॲप्पल, C फॉर अरे छोटा ॲप्पल रे. बरं जाऊ दे. A फॉर ॲप्पलला सुरू झाली आणि Z फॉर झेब्राला जाऊन संपली. दुर्दैव सांगतो त्याचं. सफरचंदापासून सुरू होते आणि माणसाला जनावरापर्यंत घेऊन जाते. तिला इंग्रजी म्हणतात. अज्ञानापासून सुरू होते आणि ज्ञानेश्वरापर्यंत घेऊन जाते. तिला आपली माय मराठी. अज्ञानाच्या अला सुरू झाली, ज्ञानेश्वराच्या ज्ञेला घेऊन गेली. मी चप्पल हार सांगत होतो. जाऊ द्या. यांच्याकडे गेल्यास काय काय होईल सांगता येत नाही. माऊली म्हणतात वास्तविक ते सोन आहे, पण आपल्याला आकारामुळं काय वाटलं? दागिना वाटला. आता 3 गोष्टी आहे का. सोन्याचं रूपांतर दागिन्यामध्ये होणं याला विज्ञान म्हणायचं. सोनं असताना तुम्हाला अंगठी वाटणं याला अज्ञान म्हणायचं. आणि अंगठी दिसत असताना नजर त्याच्यातल्या सोन्यापर्यंत जाणं त्याला या वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणायचं. नजर दिसणाऱ्यावर नाही स्थिरावली पाहिजे, असणाऱ्यापर्यंत गेली पाहिजे. विठाला. आता ओवी आहे का. ना तरी सोने लेणे होणी घडे, तयाचे सोने पण काय मोडे, एर अलंकार वरचिलीकडे लेतयाचे भावे. दृष्टांत क्रमांक 2. महिला मंडळ तुमच्यापासून सुरू करू. उतरंडीला असतात त्याला काय म्हणायचं? आहेत का घरी? फोडले म्हणा सुननं. सुन आली उतरंडी फोडल्या. आता कपाट झाले. जुन्या काळात उतरंडीला गाडगे असतात. तुम्ही संक्रांतीला ते वाण नेता त्याला काय म्हणायचं? कशात नेतात? कशात? गाडग्याला काय म्हणते? खण. खण. बरं, सुगड नाहीत का म्हणून? इकडे खण म्हणतात. बरं, नवीन शब्द मिळाला मला. असं विचारल्यावर महाराज असं मिळतंय. नाही विचारलं की घोटाळा होतंय. मी सुगड म्हणलं असतं तुम्हाला कळलं नसतं. आमच्याकडं सुगड आणि तुमच्याकडं खण. भागाभागात शब्द बदलून असतात. आमच्याकडं माणसं मेल्यावर जाळते. इथले जिथे नका जाळू, जीव गेल्यावर जाळायचा. आमचे जिवंत माणसं श्वास घेते, तिकडं मेल्यावरच घ्यायचं. चांगली गोष्ट. खण झाला, गाडग झाला. जुन्या काळामध्ये पाणी प्यायला घरामध्ये मातीचं भांडं असायचं. काय? डेरा, माठ. हा, त्या माठाचा थोरला भाऊ रांजण. शाबास, वा. आणि त्याची मावशी रांजणी आहे का? अरे कोथळी म्हणते त्यांना. रांजणीच का? बघा बरं, हे डबल शब्द आला. आमच्याकडे कोथळी म्हणायचे त्याला. मोठी कोथळी, रांजणी, रांजण. मी हे सगळे भांडे सांगतो बरं का. आता ते तुम्ही खान घेतला ना,
त्याच्यावर झाकायला एक असतं ती झाकणी, आणि सगळ्यात छोट्या खणाला काय म्हणतात? बोळक. मला ते एक पाहिजे. आता बघा किती भांडे काढले मी, हे सगळे भांडे काढले का नाही? आता ऐका, खरं सांगा, हे जरी गाडगे मडके खण रांजणं रांजणी बोळक झाकणी असलं तरी मुळात हे काय आहे? माती असताना गाडगे मडके वाटणं याला अज्ञान म्हणायचं. मातीचं रूपांतर गाडग्या मडक्यामध्ये होणं याला विज्ञान म्हणायचं. आणि गाडगे मडके दिसत असताना नजर मातीपर्यंत जाणं याला त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणायचं. त्याची पण ओवी आहे ना, तरी भूम्यातून स्वयंभ काय घडया गाडगेयाचे निघती कोंभ, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. तिसरा दृष्टांत घ्या. ए पोरं मला पटकन उत्तर द्या, हे काय आहे? बरं झालं भाई म्हणला नाही. हे काय आहे? शर्ट. अजून थोडं पुढे जा ना. हा काय आहे? कपडा. शाबास. आता एकच पाऊल पुढे जा. हा काय आहे? धागा. अजून एक पाऊल जा. हा काय आहे? हा काय आहे? कापूस. कापूस असताना कपडा वाटणं अज्ञान, कापसाचं रूपांतर कपड्यामध्ये होणं विज्ञान, आणि कपडा शर्ट दिसत असताना नजर ह्याच्यातल्या कापसापर्यंत जाणं याचं यथार्थ ज्ञान. याची पण ओवी आहे ना, तरी कापडाचे पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेढी तयाची दिठी कापड जहाला विठाला. कापडातला कापूस कळला पाहिजे, दागिन्यातलं सोनं कळलं पाहिजे, आणि गाडग्या मडक्यातली माती कळली पाहिजे. तसं या जगात असलेल्या करोडो गाडग्या मडक्यांच्या मध्ये असलेला परमात्मा ध्यानात आला पाहिजे. सर्व घटी राम देहा देही दिसणारं जगत काय आहे, असणारा परमात्मा काय आहे कळला पाहिजे. जे जे देखणे सकळते स्वप्नीचे म्हणून चिंतिपा चरण कमळ बा परक्मा देवी वराचे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार कळलं पाहिजे. बघा, दोन गोष्टी खोट्या सांगितल्यात इथं या प्रमाणात. मला सांगा, स्वप्न खरं का खोटं? खोटं. स्वप्नीचे चेले जाईल लया, खोट आहे. आणि खरं असतं तर किती मजा आली असती. आज सकाळी मला पडलं होतं स्वप्नात मला लॉटरी लागली होती 2 कोटीची. आज महाराज, आजच सकाळी रात्री कीर्तन होतं तिकडं तेलंगणाच्या बॉर्डरला, किनवट तालुक्यामध्ये. ते कीर्तन करून रात्रभर प्रवास केला. 4ला घरी आलो. बायकोला सांगितलं, हे बघ, मोबाईल तुझ्याजवळ ठेव, मला झोपेतून उठवू नको, निवांत झोपू दे म्हटलं. 8, 8:30 मला काही दिवस आज कीर्तन नाही म्हटलं, निवांत झोपू दे. गाढ झोपलो महाराज 8 वाजेपर्यंत. 8ला पडलं स्वप्न. स्वप्नात 2 कोटीची लॉटरी. तिकीट घेऊन परळीला गेलो, त्या तिकीटवाल्याला घेऊन मुंबईला गेलो, हेड ऑफिसला गेलो, तिथून बँकेत गेलो. तोपर्यंत मित्र गाडी घेऊन आला होता. 2 कोटी. मॅनेजरनी सांगितलं, महाराज 2 कोटी मिळत नसतात, 28 2 56 एवढे कमी होतात.
केंद्राची 14% राज्याची 14%, GST कमी होत. GST लॉटरी काय तशी मिळत असते काय? मी म्हणलं जाऊ दे, 1,44,00,000 तरी कुठं मिळणार आहेत. माझ्या समोर 2 सुटकेस भरल्या महाराज, 500-500चे बंडल. मॅनेजर अशा सुटकेस हातात घेऊन आता फक्त माझ्या हातात सुटकेस देणार होता, तेवढ्यात बायको आली, म्हणली महाराज उठा, फोन लईच वाजायला. मी असं रागात बघितलं बायकोकडे. मी म्हणलं मोबाईलच फेकून आणणार आहे. 2 मिनिटं झोपू देत होती तर 1,44,00,000 घरात आले असते. बायको म्हणली परत पांघरून टाकते, झोपा. आता 2 घंटे जरी झोपलो तरी घरी येतील का ते? नाही. बरं समजा घरी आलेच तर घरापासून ते तुमच्या गावापर्यंत येण्यासाठी जे डिझेल लागणार आहे ते तरी मला मिळेल का त्या पैशाचं? पैसे नाहीत का? आहेत. मग डिझेल का मिळत नाही? त्याचं कारण आहे गाडी सत्यातली आहे आणि पैसे स्वप्नातले. स्वप्नीचे चेईले जाईल, स्वप्नी निधान फावे ते चेईली हारपे आभे. ऐका आता, स्वप्न खोट आहे पण परिणाम खरे आहेत. बरं, परिणाम खरे आहेत. एक जण घरी झोपलं होतं, 10x12ची खोली, मध्येच गॅस होता, मध्येच छोटी नाहणी होती, मध्येच बेड होतं, बेडवर हे पडलेलं, नाहणीत लेकरू आंघोळ करायलेलं आणि गॅसवर बायको स्वयंपाक करायलेली. गाढ झोपलं, सकाळी स्वप्न पडलं, गोधडी पांघरून झोपलेलं. स्वप्नामध्ये हे गेलं जंगलात, वाघ लागला मागं, हा पुढं वाघ मागं, हा पुढं वाघ मागं. वाघानं पाठीवर पंजा मारला आणि पंजा पाठीवर पडला तसं हे ओरलं, मेलो वाचवा. असं म्हणून जे उठलं ते टर्कन गोधडीचा कार्यक्रम. टरकाळ्या केल्या गोधडीच्या, मधून तोंड काढून असं बघू लागलं. बायकोनं तोंडावर पाणी शिंप, काय झालं? म्हणला वाघ मागं लागला. पुन्हा बायकोनं पाणी शिंप पडलं, काय कुठे आहे वाघ? मग ते सावध झालं आणि बायकोला बघितलं. बायकोला बघितल्यास ते म्हणू लागलं, ती बी खरंय, तू असताना तो येईलच कसा? ह्याची तरी काय हिंमत आहे, तू घरात असताना यायची. मग सावध झाला. बायको म्हणल्यावर स्वप्न पडलं. हो का म्हणला, स्वप्नात वाघ मागं लागला. ती म्हणली ते सगळं खरं आहे पण सगळं अंग तुमचं घामानं भिजलं. म्हणला पळालोयस तेवढा. दृष्टांत संपला. आता सांगा, जंगल खरंय का खोटं? वाघ खरा का खोटा? ह्याला आलेला घाम खराय का खोटा? खरं आहे. ही तर घोटाळा आहे. स्वप्न खोट आहे पण परिणाम खरे. आमच्या गुरुवर एक गोष्ट सांगायची. एक जणाचं 37 वर्षाचं वय झालं, लग्न काही झालं नाही. मग त्यानं आपलं संन्यास घ्यायचं ठरवलं. गुरुकडे गेला, दीक्षा घेतली, भगवे घातले, भिक्षाटन करायला पांढरीसारख्या गावात आला. असं उंच मंदिर होतं. मंदिरच्या कठड्यावर बसला. तेवढ्यात एक वरात आली. नवरा नवरी, डीजे, पोरं नाचायलेले सगळं बघितलं. वरात घरी गेली. हा पडला, झोपला. मनी वसे ते स्वप्नी दिसे, जागता जवासी जे, जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्न. स्वप्नात लग्न आलं. फक्त बदल एवढा झाला, नवरदेवाच्या जागेवर हा होता स्वतः. लग्न झालं, संसार सुरू झाला. एक दिवशी संध्याकाळी 7 वाजता पलंगावर पडला. कुठं? स्वप्नात. झोपलाय कुठं? मंदिरच्या कठड्यावर. झोपेत स्वप्न पडलं. स्वप्नात बायकोला म्हणू लागला, तुझा बाप पहिले कंजूस आहे गड्या. डबल डोअरचं कपाट दिलं वाटलं होतं, 4 फुटाचं आणि 1 दाराचं दिलं. डबल डोअरचं फ्रीज दिलं वाटलं होतं, सिंगल डोअरचं दिलंय. बाकी जाऊ दे गड्या म्हणला, पलंग तर मोठा द्यावा. बायको म्हणली, मोठा म्हणजे अजून किती पाहिजे? दोघं तर झोपायलोत की व्यवस्थित. तो म्हणला, दोघायचं खरं आहे पण लेकरू बाळ झाल्यावर. ती म्हणली, सरका पलकड होती जागा. थोडं सरकलं, झाली जागा. तो म्हणला, एका लेकराला झाली ग, पण आपल्या नशिबानं जुळं झालं तर. बायको म्हणली, अजून सरका पलकड होती जागा. जे सरकलं महाराज होतं कुठं? कठड्यावर होतं. कठड्यावर मंदिराचं. कमर इतका कठडा. धाडकन खाली पडलं. हात मोडला, टंगडं मोडलं, दवाखान्यात ॲडमिट. दृष्टांत संपला. मला सांगा, स्वप्न खरं आहे का खोटं? बायको खरी का खोटी? पलंग खरा आहे का खोटा? लेकरं खरे आहेत का खोटे? आणि ह्याचं कंबर मोडलंय ते घोटाळा इथं होतोय बघा. स्वप्न खोटंय, बायको खोटी, लेकरं खोटी, पण मोडलेलं कंबर खरं. आता उगं शांत डोक्यानं ऐका. नसलेले लेकरं जर कमरा मोडायले,
असलेल्यांचा विचार घरी गेल्यावर करा बेटा. स्वप्न खोट आहे पण परिणाम खरे आहेत. तसं संसार खोटा आहे पण आपलं अधपतन करतोय, आपल्याला नरकवासाला नेतोय ते मात्र खरं आहे. हरिण जन्म नरकची पैदाना, यमाचा पाहुणा. परिणाम खरे आहेत. मग हे शोधायचंय. हे शोधण्यासाठी ज्या अवस्थेवर जायचं ती ज्ञानदा अवस्था. प्रपंच मिथ्या आहे, परमार्थ सत्य आहे, फलकट तो संसार येथे सार. या बोधावरती येणं म्हणजे ज्ञानदा अवस्था. मग या अवस्थेवर आलं की मग प्रपंचातून मन बाजूला व्हायला लागतं. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून हो म्हणते म्हणे बैसेने संसाराच्या तापे कापलो मी देवा, कविताय सेवा कुटुंबाची म्हणून तो आठवी. आता संसार कडू वाटायला लागतो. आता संसारातून बाहेर पडावं वाटतं. ती अवस्था म्हणजे 2 नंबरची संन्यासदा. काकड आरतीमध्ये जे सगळे अभंग लिहिलेत ना आपल्या संतांनी, संसाराला सासर म्हणून आणि यातून बाहेर पडण्यासाठीचा अट्टहास, ही संन्यासदा अवस्था आहे. कागा सासुरवासी सुरवासा भितो जीव ओढे तुझपाशी, आता दोन्ही विसी लज्जाचे आमोचे. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, तेथे नचले जोरी उरले राही वासना. कामे नेली चित्त नेली आलो मोका, बहु वाटे पहाटे पहाटे हे आळवायचे त्याच्यासाठीच. जनाबाई पहाटच देवाच्या नावानं गोंधळ का घालतीये? ह्या सासरला कंटाळली म्हणून. महिला मंडळ तुमची संख्या भरपूर आहे, जात म्हणायला देऊ का तुम्हाला? हो, 2 कडवे पाठ असलं तर बघा. तुम्ही पण म्हणा बरं मागचं महिला मंडळ. 2 कडवे म्हणू, आम्ही पुढं म्हणतो, महिला मंडळानं मागं म्हणायचं. पुरुषांची इच्छा आहे का म्हणायची? हो हो. पुरुष जात्यावर बसविले तर खुंटा उपटून येरमाळ्याला घेऊन जाते. तुम्ही आपलं ऐका. आम्ही पुढं म्हणतो, महिला मंडळ मागं 2 कडवे म्हणायचे. सुंदर माझे साजेले फिरवते बहुत सुंदर. थांबा. तुम्ही रुसलात का काय? माझं पहिलंच कीर्तन येते. इकडून आवाज कमी बरं का, आता वाढला पाहिजे.
सुंदर माझे जाते ग फिरते बहुत आवाज ओव्या गाऊ कौतुके तुझे विठ्ठला सासू आणि सासरा धीर तो तिसरा सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला धन्यवाद काळ्यावर खरं तर मी सांगायची वेळच नाही यायला पाहिजे ज्याची बायको आली त्याने तर वाजवा बाकीचं आपल्या आपल्या मालकीनीसाठी तर वाजल्या पाहिजे एक नंबर म्हटलं बरं का धन्यवाद आनंद आहे जाता आता जातं राहिलं नाही तर जुन्या काळात दोघी दळायला बसायच्या बरोबर आहे का एकीनं गाणं पुढं म्हणायचं आणि दुसरीनं महाराज बाया लय हुशार आपल्यापेक्षा तर नक्की हुशार भजण्याचा घोटाळा सांगू का समजा पुढच्या भजण्याचं प्रमाण पाठ आहे आणि मागच्याचं पाठ नाही पुढच्यानं म्हणलं मागचं गप बसते त्यांचं तसं नाही त्यांचं पुढचीचं गाणं पाठ आणि मागचीचं पाठ नसू द्या मागची जुळवून घेते बरोबर पुढचीनं म्हणलं ना माझा भावाच्या ग दाराला सोन्याचं कुलूप मागची म्हणते नरे 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 घेतलं जुळून अहो एकदा महाराज अशी मजा आली एक वारकरीने बसली दळायला आणि एक साधारण बाई दळायला बसली वारकरीनं पुढं केलं ना सुरू माझा भाऊ ग येडेश्वरीला माझा भाऊ ग तुळजाईला माझा भाऊ ग माहुराला माझा भाऊ ग सप्तशृंगीला माझा भाऊ ग पंढरीला माझा भाऊ ग अक्कलकोटाला माझा भाऊ ग देहूला माझा भाऊ ग आळंदीला माझा भाऊ ग सासवडाला माझा भाऊ ग परळीला माझा भाऊ ग औंढ्याला आता त्या साध्या बाईला कुठं एवढं पाठ आहे बाई हुशार होती माहेर पांढरी होती तिनं माझं बरोबर डोकं लावलं जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ रात्रभर फिरव म्हणली तुझ्या भावाला जिथं तुझा आहे तिथं माझा आहे हे सासरवासाचं पहाटे या उभ्या कुटुंबाचं दळावं लागायचं मग जानाबाई तर फार त्रस्त झाल्या महाराज हे त्रस्ततेचे उद्गार आहेत अहो मुक्ताई त्याच्या पलीकडे गेल्या अर्थ आहे मुक्ताईच्या स्वरामध्ये उबगले सासरी आता मजर माहेरासिन्या हो तोडा एवढाचाच तुमच्या पडते मी पाया हो उबगले सासरी आता मजर माहेरासिन्या तो कोबाराय पण बोलून गेले आपुल्या माहेरा जाईन निरोपया संता हाती आला आपुल्या माहेरा जाईन ज्ञानोबा तरी काय भेटेन माहेरा आपुल्या माहेर संतांचे नामया स्वामी हे संसाराला सासर करून या सासरवासाला त्रस्त झालेले आमचे संत यातून बाहेर पडण्याची भाषा करतात त्याला संन्यासदा अवस्था असं म्हणतात विठाला ज्ञानदा म्हणजे ज्ञान होणं ज्ञान झाल्यानंतर उपरती झाल्यावर संसारातून बाहेर पडायची इच्छा संन्यासदा आणि संन्यासदा अवस्था जीवनात आली की मग साधनेच्या पाठीमागं लागतो माणूस योगदा अवस्था ही अवस्था फार गोड आहे महाराज हे सगळे योगीच आहेत हो ज्ञानोबाराय योगी तुकोबाराय योगी एकनाथ महाराज योगी भाऊ योगी जीवनच आहे हे भजनानंदी जीवन आहे आणि बाप्पांचं जीवन तर आपण जवळूनच पाहिलं समाज योगी जीवन फक्त जनसेवा हेच ब्रीद हे योगी लोक आहेत कुठला तरी
माध्यम निवडलं आणि त्यांनी साधना सुरू केली, ते योगी जीवन. आणि योगी जीवनाचा आणि सामान्य जीवनातला फरक एका ओळीतून सांगतो, ती अवस्था कळण्यासाठी. आता आपलं कीर्तन पांढरीमध्ये सुरू आहे. येडेश्वरीच्या पायथ्याला आता जर काही आवाज झाला इथं ऐकू येईल का? उक्कडगाव आहे का? हाय. उक्कडगावच्या मंदिराजवळ जर काही दृश्य आता घडत असलं तर दिसेल का आपल्याला? येडेश्वरीच्या पायाजवळचं ऐकू येणार नाही, उक्कडगावचं दिसणार नाही. माझ्या मनात काय चाललंय कळेल का तुम्हाला? तुमच्या मनातलं मला कळलंय. तुमच्या मनात चाललंय 11:15 होत आले तरी बुवा पहिल्या चरणावर गेला नाही. हे कीर्तन किती वेळ करणार आहे? काळजी करू नका, 12:30च्या पुढे मिनिट सुद्धा घेणार नाही. ही सुद्धा तुम्ही विठाला विठाला म्हटलं तर कीर्तन 12:45ला सुटलं, नाही तर नक्की तांबडं जाऊ दे. मला तुमच्या मनातलं कळत नाही, तुम्हाला माझ्या मनातलं कळत नाही. आणि कळत नाही तेच बरं आहे. कळलं असतं तर मुडदे पाडले असते लोक. तोंडात एकन, पोटात एकन, पोटात एक. परवापर्यंत लोक सगळ्यांनाच म्हणू लागले आम्ही तुमचेच आहेत. आणि आता 23ला पण पुन्हा जाऊन म्हणणार आहेत आम्ही तुम्हालाच केलं होतं. बरं कळत नाही कोणाच्या मनातलं. कळलं असतं ना तानू तानू मारले असते महाराज, ढेकळात आणले नेऊ दसकटात नेऊ आणले असते. पैसे आमचे घेतो काम त्याचं करतो काय? कळत नाही कोणाच्या मनातलं ते बरं. हे सामान्य जीवनाचं झालं. योगी लोकांचं सांगतो तुम्हाला. योगी जीवनाला येडेश्वरीच्या पायाजवळचं नाही, स्वर्गात काय चाललंय ते ऐकू येतं. उकडगावचं नाही, समुद्राच्या पलीकडं काय चाललंय ते दिसतं. आणि फक्त माणसाच्या नाही किड्या मुंगीच्या मनामध्ये सुद्धा काय चाललंय ते कळतं. आता ओवी ऐका. स्वर्गीचा आलोचू ऐके, समुद्रा पहिलीकडील देखे, मनोगत ओळखे मुंगीचे. विठाला एकदा साधनेनं जीवन परिपक्व झालं की चौथी अवस्था जीवनात येते, लिलोन्मुक्ती. लिलोन्मुक्ती म्हणजे मायेतून मुक्त होणं. माया बाजूला झाली की शिल्लक देवच राहतो. माया नूरे जेव्हा विश्व ब्रह्म होय तेव्हा, विश्व ब्रह्म होय तेव्हा, विश्व ब्रह्म होय तेव्हा, माया नूरे जेव्हा विश्व ब्रह्म मायेतून येथे एकची लीला तरले. त्याला लिलोन्मुक्ती म्हणायचं. एकदा मायेतून बाजूला गेलं की सत्य परमात्म्याची ओळख पटते. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य असाच खरे नाम विठोबाचे बरे, या बोधावर येतो. परमात्माच केवळ सत्य आहे आणि परमात्मा सोडून जगत सगळं मिथ्या आहे, या बोधावर जीव येतो. आणि मग एकदा परमात्मा सत्य आहे कळला, त्या बोधावर जीव आला की 6 क्रमांकाची अवस्था जीवनात येते. तिला आनंददा अवस्था असं म्हणतात. ज्ञानोबारायांनी हा सगळा प्रवास करून त्या 6 क्रमांकाच्या अवस्थेवर गेलेत. आनंददा अवस्थेवर गेले तेव्हा ज्ञानोबारायाच्या तोंडी आलेले उद्गार पहिल्याच्या. आनंद रे आजे आनंद रे, आनंद रे आजे आनंद
आनंदुरे आजी आनंद. या जगात निर्भेळ निरतिशय आनंद तुम्हाला कुठेच मिळणार. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई ना तरी सरोवर आटले राणी दुखिया दुखी भेटले. बघा आपण व्यवहारात म्हणतो एकमेकाला आपण म्हणतो ओ भाऊ कस काय. भाऊ म्हणतात बरं पण नसतं त्यांचं खरं. कोणाचंच नसतं खरं तरी म्हणायचं असतं बरं. कशाचं खरं आणि कशाचं बरं. एक दुःखी आणि दुसरा दुःखी. फार जुनी फार गोड म्हण आहे बघा. उघड्यापाशी आणि रातभर एक उघड आणि एक नागड. आणि उघड्याला वाटलं नागड्याला मदत करावी. उघड्याला वाटलं नागड्याला मदत करावी. ह्यानं आपलं उपरनं काढलं आणि त्याला दिलं. आता ते उघडं झालं आणि हे नागडं झालं. असलंच आहे आपलं. राणी दुखिया दुःखी भेटले. आनंद मला सांगायचा आहे, सुख सुद्धा नाही. आपण जिथं आनंद शोधतोय तिथं आनंद नाहीच आहे. आणि जिथं आनंद आहे तिथवर असून आपण गेलेलो नाही. बघा आपलं कसं झालंय. माऊलीने एका दृष्टांतानं सांगितलं. एका उंदराला भूक लागली. उंदराला भूक लागली. महिना होता चैत्र. दुपारचा 1:30 वाजला. भुकेनं व्याकुळ झालेला उंदीर अन्नाच्या शोधात नदी किनारी गेला. वाळू पडली होती. दुपारचा 1:30 चैत्राचा महिना आणि उंदीर वाळूवर गेला. किती थंडगार वाटत असेल. थंडगार हो. खालून भाजू लागलं वाळूनं आणि वरून शिकू लागलं उन्हानं. उंदीर म्हणला अन्न मिळलं नाही मिळलं तरी चालेल, सावली मिळाली पाहिजे, जीव वाचला पाहिजे. सावली शोधायची म्हणून पुढं बघितलं. नशीब चांगलं त्याचं. परातभर सावली पडली होती. पण ती सावली कशाची होती ऐका. भला मोठा नागोबा असा फणा काढून बसला होता. त्याची पडली होती सावली. उंदीर तुरु 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 करत गेलं. सावलीमध्ये जाऊन दगडाची उशी केली आणि 1 ते 4 3 तास निवांत झोपलं. बरोबर. कशाला झोपली महाराज. साप त्याला झोपू देईल का. माऊलींची ओवी आहे. हे असो आघवी बोली सांगपा सर्प फणाची सावली ते शीतल होईल केतुली मुशका. मुशक म्हणजे उंदीर. सापाच्या फण्याच्या सावलीखाली उंदराला झोप लागणार. मी कशाचं सांगतोय. उंदराचं नाही. त्या उंदराचं चाललं नाही. ह्या उंदराचं चाललंय. हे उंदर सुद्धा सापाच्या फण्याखाली सावली शोधतायत. म्हणून रुसलो या संसारा सर्प हा विखार पांढरा. मग त्यातून बाहेर येणं म्हणजे आनंद. इतकं सोपं नाही. सगळ्याला जोडी पण आनंदाला जोडी नाही. निरीक्षण करा. दिवसाच्या उलट रात्र, अंधाराच्या उलट प्रकाश, अपमानाच्या उलट निंदेच्या उलट स्तुती, नफ्याच्या उलट नफा तोटा मान अपमान निंदा स्तुती. दिवस रात्र प्रकाश अंधार सुख. आता सांगा आनंदाच्या उलट काय. दुःख गेलं सुखाबरोबर जोडी लागली ती. आनंदाच्या उलट काहीच नाही. एक जण म्हणला काय कसं नाही. आनंदाच्या उलट निरानंद. मी म्हणलं निर तुझ्या घरचा आणलायस. आमचा आनंद जशाला. मग तुम्ही माग काही लावताल. योग लावा योगानंद होईल. प्रेम लावा प्रेमानंद होईल. भजन लावा भजनानंद होईल. विद्या लावा विद्यानंद होईल. ब्रह्म लावा ब्रह्मानंद होईल. आमचा आनंद बदलत नाही. या आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागती ओढा. आलास आकार आमची आचारा तुका म्हणे भिडा भक्तीची या. माऊली त्या आनंदावर आज विराजमान आहेत. विठाला तीच आनंदाची अनुभूती मला आपल्याला आज आनंद द्यायची आहे. हा अभंग महाराज निवडण्याचं एकच कारण सप्ताहाचं वर्ष किती आहे. 25. रौप्य महोत्सव चाललाय. मग 4 वर्षाच्या लेकरापासून ते 100च्या ज्येष्ठापर्यंत गावातल्या सगळ्यांच्या अंतकरणात फक्त आनंदच आहे. म्हणून अभंग निवडला. आनंदोरे आजी आनंदोरे. उरलेल्या वेळेत आपलं उरलेला भाव डोळ्यापुढं आणायचा आहे. एकदा पुरुष मंडळींनी दोन्ही हात वर करा. शाबास. सरळ करा ना. निलगिरी नका. हे निलगिरीच करा. येड्या बाबळी नका. शाबास.
ढोबार कुमार आनंदोरे आजी आनंदोरे सभा ह्या अभ्यंतरी अवघा परमानंदोरे आत हरी बाहेर हरी हरीने घरी आनंद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आमच्या जीवनात देवाला आनंद म्हटले आनंद अद्वय नित्य विटेवरी नीट आनंदाचा आनंदाचे डोही आनंदाच्या कोटी साठविल्या आम्ही भागवत कथा रामकथा करतो ना कृष्ण जन्म झाल्यावर नंदाच्या घरी कृष्णाला म्हणत नाही आम्ही नंद घर आनंद भयो जे कन्हैया लाल नंद घर आनंद भयो जे कन्हैया लाल अवर घर आनंद भयो जय राजा राम की जय सीताराम अवध घर आनंद भयो जय राजा माऊलींच्या अभंगाचा आधार घेऊन मला आपल्याला आनंदाच्या अनुभूतीपर्यंत आणायचं होतं 25वं वर्षे मनाभावातून आपण हा उत्सव केलाय महाराज तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत वर्गणी अहो लोकांना 5,000 म्हणलं तर 7,000 घ्या म्हणालेत लोक असं चाललंय का 7 म्हणल्यावर 3 म्हणाले असं 7 म्हणल्यावर 3 करू नका उलट 7 म्हणल्यावर 11 म्हणा 25 वर्षांनी पुन्हा हा सोहळा येणार आहे आणि याच्यातल्या किती जणांना पुढचा 50वा बघायला मिळणार आहे हो का ज्याला बघायला मिळणार आहे त्यानं 2 रुपये कमी दिले तरी चालतील पण ज्याला 50वा बघायला मिळणार नाही त्यानं आता दणकावून वर्ग देऊन मोकळं व्हायचं पुन्हा कोणी बघितलंय कोणाचे पोरण कोणाचे लेकरण कोणाचे नातरुंड आपला देवन आपण देवाचं एवढं ध्यानात ठेवायचं महाराज मी माझ्या गावच्या मंदिरला 2.5 लाख रुपये सगळ्यात मोठा आकडा माझा आहे 2,51,000 रुपयाचा आकडा सगळ्यात वर माझा बाकी सगळे 51 आहेत सगळ्यापेक्षा 2 लाख जास्त दिले आपलं काय कोल्हापूर मारायचं सोलापूरला द्यायचं मग अशी महाराज म्हणत होते 31 द्यायला लावतो काय अडचण नाही म्हणलं आपलं तुमच्याकडून घ्यायचं गावात नेऊन द्यायचं झालं इतके वेळ ऐकायला मजा वाटली 2,51 दिली पण तुम्हाला दोघांना कळलं बरोबर त्यातला विनोद काढा जाऊ आनंद हाच आनंद आहे अन्नदानाला नाही म्हणायचं नाही मोकळ्या मनानं उभा राहायचं 25वं वर्षे इथं केलेली सेवा वाया जाणार नाही इथं चटया टाकण्यापासून ते कणिक मळण्यापर्यंत पंक्तीला वाढण्यापासून ते पत्रावळी उचलणाऱ्यापर्यंत तुम्हाला सांगू का आम्हाला कीर्तन करून काहीच मिळणार नाही पुण्याच्या बाबतीत आम्ही 0 आहेत अहो गचमच पाकिट घेऊन गेल्यावर कशाचं पुण्य आम्ही 0 बजेटमध्ये आहेत पुण्याच्या बाबतीत पण पंक्तीत वाढणारे आणि पत्रावळ्या उचलणारे आमच्यापेक्षा नक्की पुण्यवान आहेत एवढं पुण्य पदरात तुमच्या उद्याचा दिवस आहे कशालाच नाही म्हणायचं नाही मोकळ्या मनानं उभा राहायचं तुम्हाला 25 वर्षातला पराकोटीचा आनंद 1-2 मिनिटात तुमच्या डोळ्यापुढे आणून देतो तिथं घेऊन जातो हा उत्सव सामान्य नाही त्या उंचीचा झालाय आणि त्या उंचीचा उत्सव झाल्यास हे सगळं घडतं आता जे मी अभंगात म्हणणार आहे ते तुमच्या पांढरी गावात घडतंय 6 दिवस आणि उद्या हे घडणार आहे त्याच्यासाठी हे प्रमाण देतो नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग पुढे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग पुढे देवानाचे पांडुरंग पुढे देवानाचे पांडुरंग पुढे देवानाचे पांडुरंग आज
करता देवाचा गळाला तांबर. सावध हो देवा ऐसे हो सावध होई देवा सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. मी म्हणतो तसं सगळ्यांनी माझ्या पाठीमागे भजन म्हणायचं. पुरुष महिला टाळकरी सगळ्यांनी. पांडुरंग 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 भजन केलं. खरं सांगा, ह्या 2 मिनिटात तुमच्या डोळ्यापुढं काय होतं? रानातल्या म्हशी का गोठ्यातले बैल? पप्प्याची माय होय? बाळाचा बाप होता का डोळ्यापुढं? आलाय का पण इकडे? बाळाचा बाप नाही, पप्प्याची माय नाही, सगळीची आजी नाही, चिंगीचा आजोबा नाही. काय होतं डोळ्यापुढं? उगाच साधा व्यवहार आहे हो. 2 मिनिटं जर तुम्ही मनाभावातून टाळी वाजवून भजन केलं तर पांडुरंग डोळ्यापुढं उभा राहिला. आमच्या ज्ञानोबारायांनी 24 तास दिनरजनी हाची धंदा, नकळे दिवस की राती, अखंड खंडेना जीवन, तरी कीर्तनाचे नटनाचे भजनच जर त्यांचं चालू असेल तर त्यांच्या डोळ्यापुढं काय असेल? पांडुरंगच असेल. पांडुरंग म्हणजे आनंद, म्हणून सबाई अभ्यंतरी अवघा. अरे 22 वर्ष समाजात फिरताना तो आनंद घेतला भजनाचा. एवढंच नाही, समाधीत गेल्यावर सुद्धा तो आनंद घ्यायचा कमी केला नाही. तिथं बसूनही तेच चालू आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ हृदयी धरो आध्यान बाबा बाळ छंदो, हृदयी धरो आध्यान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, तथा कीर्तन करे
बाळछंदे बाबा बाळछंदे समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो म्हणून आनंदोरे आजी सवाई अभ्यंतरी अवघा परमानंदोरे. ज्ञानोबारायांना जो आनंद झाला तो आनंद समस्त ग्रामस्थ मंडळी पांढरीकरांना प्राप्त व्हावा, किंबहुना ह्या 7 दिवसात तो झाला अशी माझी मनोमन भावना आहे. म्हणून आनंदोरे आजी आनंदोरे. उद्याच्या दिवस ह्या आनंदाच्या अनुभूतीचा आस्वाद घ्यायचा आणि आनंदानं काल्याचं सेवन करून रुबाबात आता पुढचे 24 वर्षे सप्ताह टिकवायचा, चालवायचा आणि पुन्हा सुवर्ण महोत्सवाचा दणका असाच एकदा. तेव्हा हे पोरं कारभारी झालेले असतील सगळे. तुम्ही नांदायला गेलात तरी या. हे नांदायला गेलेले असतील चिमण्या. पण आनंद तोही सोहळा भविष्यामध्ये नक्की महाराज पूर्ण सहकार्याचे ताटं टाळं सगळं काही चटया महाराज म्हटलेले जे काय तुम्हाला लागतं ते घेऊन जा. तुम्ही गावकरी मंडळींनी महाराजांच्यावर तुका म्हणे घालू त्यावर या नयानं महाराजांवर भार टाकूनच उभे राहिला आणि ईश्वरानं सगळी ताकद तुमच्या पाठीशी उभी केली. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून तुम्ही सर्वांनी अतिशय गुण्या गोविंदानं हा सोहळा साजरा केला. गावकरी बांधवांना रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या प्रति आदराची भावना ठेवून कीर्तन सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर तुकाराम 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 यानंतर आपले गुरुवर्य राष्ट्रसंत हरिभक्त परायण एकनाथ महाराज आपल्याला आशीर्वाद देतील. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मौजे पांढरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी होत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. या सप्त्यामध्ये पांढरी व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी फार मोठी साथ दिली आणि साथ देऊन हा मोठा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार जे कधीच आपल्या गावामध्ये आले नव्हते, प्रभाकर पाटील माझ्याकडे एक दिवशी आले सगळे भजनी मंडळ घेऊन आणि भजनी मंडळाने सांगितलं आपल्याला सप्ताह असा दणक्यात करायचा आहे. मी म्हटलं किती दणक्यात करायचं आहे? ते म्हणले लई मोठ्या दणक्यात करायचं आहे. सुरुवातीला दणक्यात करायचं म्हणले पण पुन्हा म्हणले थरथरी सुटली. काही थरथरी सुटत नसते, काही नसतं. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण तरी सर्व मनोरथ. भगवंताची इच्छा असेल तर तो भगवंत सगळं काही करून घेत असतो. आणि आपण विचार पण करायचा नसतो पाटील की कसं होईल काय होईल काय नाही. 2018मध्ये मलकापूरमध्ये सप्ताह करायचा ठरवला आणि त्या सप्त्यासाठी एक ट्रकभर बुंदी करायची संकल्पना केली. मुंडे महाराज ढोक महाराजांची 7 दिवस कथा होती. लोक म्हणायचे कसं होईल कसं होईल कसं होईल. रोज दिवसभर 10,000 लोक जेवायचे. संध्याकाळी 1,00,000 लोकांचं उपस्थिती असायची. एवढा मोठा सोहळा पार पडला आणि बऱ्याच जणांना वाटायचं की एवढं मोठं कसं काय होईल की एवढं कसं काय होईल. सगळा कार्यक्रम संपला आणि 28 लाखाचा किराणा शिल्लक राहिला कार्यक्रम संपल्यानंतर. इच्छा जर असेल दत्त महाराजांची, सद्गुरू सुभाष महाराजांची, भगवानाची पांडुरंग परमात्म्याची तर
तो पूर्णत्वाला जात असतो. आज शेवटचा दिवस आहे, उद्या काल आहे आणि काल्याच्या दिवशी संबंध आपल्या गावातून जर कोणाची वर्गणी द्यायची राहिली असेल, कारण एवढा मोठा सोहळा पुन्हा आता 25 वर्षानंतरच होणार आहे. कृपया विनंती आहे, सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम छान पद्धतीने पाडलेला आहे. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण आमचे मुंडे महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. 7 दिवस वेगवेगळ्या साधुसंतांच्या सेवा झाल्या. पहिल्या दिवशी कान्होबा महाराज देवकर आले, दुसऱ्या दिवशी संदीपान महाराज आले, तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज पटाडे महाराज आले, त्याच्यानंतर निवृत्ती महाराज इंदुरीकर, प्रकाश महाराज साठे, आजचे तुकाराम महाराज, मुंडे महाराज आणि उद्या जयवंत महाराज बोधले महाराज यांची सगळ्यांची सेवा या ठिकाणी पार पडलेल्या आहे. ते महाराष्ट्रातले मोठे मोठे वक्ते आहेत. कुणीच कच्चं पाटील तुम्ही सगळ्या भजनी मंडळाने ठरवलं त्याप्रमाणे कुणीच पक्की माणसं आली आणि पक्क्या माणसाला ही पक्के 2 माणसं भेटली. कधीच कमी पडले नाहीत. आदरणीय आमचे, आता तू या परिसरातला मला तू लहानपणीचा दिसतोय. महाराज कीर्तन संपलं की 2018च्या सप्त्यामध्ये जायचं आणि चिवड्यावर ताव आणायचा. सगळी पोरं घ्यायचं आणि पोरांना चिवडा खायला घालायचा, तोही खायचा. म्हणूनच मग अशी म्हणलं की चिवडा पहिलवान येतो. आदरणीय आमचे दत्त महाराज आहेत, आदरणीय आमचे अनंत महाराज आहेत. पूर्वी मृदंगावर असायचे, आता गायनाकडं आहेत आणि मला वाटतं कीर्तन बी करायला का नाही. कीर्तनही अजून काही करत नाहीत. आमचे दत्ता महाराज कधी कधी करतात गैरहजेरीमध्ये. आणि हे 2 मृदंगाचार्य सर्व पांढरी गावातील थरथरी गेली का नाही. मला म्हणले लई थरथरी सुटली, आता कसं होईल कसं नाही काय माहिती. पण त्यांना काय सांगितलं, दत्त महाराजांच्या झोळीतला प्रसाद घेऊन जावा, आपल्याला काहीच कमी पडणार नाही. ज्या दिवशी पांढरीकर मंडळी मलकापूरला आली होती दर महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, त्या दिवशी 1 क्विंटलवर गव्हाचं पीठ टाकून दिलं. सांगितलं दत्त महाराजांच्या झोळीतलं पीठ आहे हे, तुम्हाला कमी पडणार नाही. आणि मगाशी पाटलांनी आनंदाने सांगितलं, महाराज खरंच काही कमी पडलं नाही आणि खूप खूप छान सोहळा पार पडला. सगळ्यांचं सहकार्य लाभलं, महिला मंडळाचं लाभलं, पुरुषांचं लागलं, सर्वांनी कुणीच कमी पडलं नाही. सगळ्यांनी फार मोठा फार 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 धावपळ करून ही दिसत नव्हती मला. 2-3 दिवस दिसला नव्हता मी तिकडच्या कडाला होतो. बरोबर हां, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला, अतिशय सुंदर पार पडला आणि असाच अजून 25 वर्षानंतर मोठा पार पडणार आहे. आणि दरवर्षी तर आपला सप्ताह असतोच. या सप्त्यासाठी दत्त महाराजांच्या कृपेने